जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती, उच्च न्यायालय भरती, सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे सामान्य ज्ञान या विषयावर आपण 30 प्रश्न घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती आणि उच्च न्यायालय भरती यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहेत आणि त्या भरतीमध्ये सामान्य ज्ञान या विषयाला फार महत्त्व आहे आणि अत्यंत महत्त्वाचे सामान्य ज्ञान, चालू घडामोडी याविषयी प्रश्न आपण दररोज 30 प्रश्न महत्त्वपूर्ण आज या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि आज त्याच पद्धतीने 30 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करूया. मित्रांनो, सातत्य ही यशाची गुरुकिल्ली असते. प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. चला तर पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, गंगा. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने कोणता जिल्हा आहे? अहमदनगर. प्रश्न क्रमांक 3, विषुववृत्त पृथ्वीला किती अंशावर विभागतो? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 0°C. प्रश्न क्रमांक 4, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या नावाने ओळखली जाते? त्याचं उत्तर आहे पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 5, भारतात मान्सून वारे कुठून येतात? उत्तर आहे दोन्हीकडून. प्रश्न क्रमांक 6, भारतात इंग्रजांनी पहिले कारखाने कुठे स्थापन केले? त्याचं उत्तर आहे सुरत. प्रश्न क्रमांक 7, 1857च्या उठावाचे नेतृत्व दिल्लीमध्ये कोणी केले? त्याचं उत्तर आहे बहादूरशाह जफर. प्रश्न क्रमांक 8 आहे विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? उत्तर आहे 1674. प्रश्न क्रमांक 9, हिंदी स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 10, विद्यार्थी मित्रांनो, भारत छोडो आंदोलन कधी झाले? उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3, 1942. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 12, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 14 आहे विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे बी 5. प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रपतींची निवड कशी होते? उत्तर आहे सी, निवडणूक महाविद्यालय. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींची निवड हे राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य आणि सर्व विधानसभा सदस्य यांच्या मार्फत राष्ट्रपतींची निवड होत असते. त्याच्यानंतर आपण विज्ञानावरचे प्रश्न पाहू. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? उत्तर आहे त्वचा. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. सूर्यप्रकाशात कोणते जीवनसत्व तयार होते? त्याचं उत्तर आहे डी. त्याचं उत्तर आहे विटॅमिन डी. प्रश्न क्रमांक 18, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? उत्तर आहे ए, HO2.
H2O. प्रश्न क्रमांक 19 आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या रक्ताचा रंग लाल का असतो? त्याचं उत्तर आहे बी, हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 20 पाहूया, विजेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे सी, बेंजामिन फ्रँकलिन. चालू घडामोडीतील प्रश्न, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 22, भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मित्रांनो, ज्यांची आता नुकतीच निवड झाली, 53वे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत मदन शर्मा हे आहेत भारताचे सध्याचे 53वे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत मदन शर्मा. प्रश्न क्रमांक 23 आहे विद्यार्थी मित्रांनो, G20 परिषदेचे यजमानपद भारताने कोणत्या वर्षी भूषवले? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 2023. मित्रांनो, हे प्रश्न शक्य झालं तर वहीवर लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला परत परत ह्याचं रिव्हिजन करता येईल, किंवा तुम्ही हे व्हिडिओ 1-2 वेळेस पाहिला तरी चालेल. अत्यंत महत्त्वपूर्ण. दररोज सराव केला तर निश्चित मला वाटतं हे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतील. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. चांद्रयान-3 मोहिमेचा उद्देश काय होता? तर उत्तर आहे बी, चंद्रावर लँडिंग. प्रश्न क्रमांक 25, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? उत्तर आहे सी, हॉकी. आता मराठी व्याकरणावरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26, मुलगा खेळतो आहे या वाक्यातील काळ कोणता? मित्रांनो, याचं उत्तर आहे बी, वर्तमान काळ आहे, कारण मुलगा खेळतो आहे असं आहे. मुलगा खेळतो म्हणजे मुलगा खेळत असेल तर हे भविष्यकाळ, मुलगा खेळत होता हे भूतकाळामध्ये जातं, आणि मुलगा खेळतो आहे हे म्हटल्याच्या नंतर वर्तमान काळ असतो. प्रश्न क्रमांक 27 पाहूया. सुंदर हा शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, हे विशेषण आहे, म्हणून याचं उत्तर सी, विशेषण. आता प्रश्न क्रमांक 28 पाहूया. तो, ती, ते हे कोणते शब्द आहेत? तर मित्रांनो, हे सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 29, घराघरात हा शब्द कोणत्या संधीचा आहे? तर मित्रांनो, हा स्वर संधीचा आहे, म्हणजे याचं उत्तर आहे ए, स्वर संधी. प्रश्न क्रमांक 30 पाहूया. डोळ्याचे पारणे फेडणे याचा अर्थ काय? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सूड घेणे. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. कारण मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी भरती शिपाई आणि लिपिक पदाची निघालेली आहे. आपण येणाऱ्या अशाच व्हिडिओमध्ये कम्प्युटरचे प्रश्न सुद्धा ॲड करणार आहोत. आपल्या सगळ्यांचा प्रतिसाद, काही चुकलं असेल कमेंट करून सांगा, आपण निश्चित दुरुस्त करूया. ही सिरीज खास तुमच्यासाठी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत. दररोज हे 30 प्रश्न तुम्हाला देण्याचा माझा संकल्प आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा.